नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण चणा डाळ पालकची भाजी बनवणार आहोत. ही भाजी असली की दुसरे काही बनवण्याची आवश्यकता नसते. बनवायला अगदी सोपी आणि तितकीच पौष्टिक व चविष्ट अशी रेसिपी आहे. मी आज अगदी सोप्या पद्धतीने चणा डाळ पालकची भाजी बनवत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा. तुमच्या एक लाईकने व्हिडिओ बनवण्यास मला मोटिवेशन मिळते आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कुकर गॅसवर ठेवला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून गरम करत ठेवलं आहे. आता इथे मी 1 वाटी चणा डाळ रात्री भिजत घातली होती. तीही स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यात घालून त्यामध्ये पाव वाटी पाणी घालून कुकरचे झाकण लावून आपण साधारणतः 2 शिट्या करून ही डाळ उकळवून घेणार आहोत. आता कुकर मी एका गॅसवर ठेवला आहे आणि एका गॅसवर पाणी गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये आपण एक जुडी पालक स्वच्छ धुवून त्याची पाने काढून घेतली आहेत. तो आपण ह्या पाण्यात घालणार आहोत आणि साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थित उकळवून घेणार आहोत. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता पालक पूर्णपणे उकळून तयार झाला आहे. तो आता आपण गाळून त्यावर थंड पाणी घालूया. तसेच कुकरची एक शिटी झाली आहे. आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकरची दुसरी शिटी झाली आहे. आपण गॅस बंद करूया. त्यानंतर ग्रेव्हीसाठीचे साहित्य पाहूया. इथे मी उकडलेला पालक घेतला आहे 1 जोडी, तेल आवश्यकतेनुसार, पाव वाटी ओले खोबरे, एक जाडसर चिरलेला कांदा, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, धनेपूड 1 चमचा, 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ चवीनुसार. आता आपण एक वाटण तयार करूया. त्यासाठी मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे. त्यामध्ये जाडसर चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर पाव वाटी ओले खोबरे आपण घेतले आहे तेही घालायचे आहे. त्यानंतर आपण जे आलं आणि लसूण घेतले आहे तेही आपण त्यामध्ये घालणार आहोत. पण त्यातील 4 लसूण पाकळ्या आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. ह्या आपण बाजूला ठेवूया. आता ह्यामध्ये साधारणतः पाव वाटी पाणी घालून आपल्याला बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता आपल्याला इतपतच बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण ते वाटण एका वाटीत काढून घेऊया. त्यानंतर त्याच भांड्यात आपण उकडलेला पालक घालायचा आहे आणि बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण पालक चणा डाळ बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचे आहे. तेल थोडेसे गरम होऊ द्यायचे आहे आणि आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी साधारणतः 1 चमचा राई व 1 चमचा जिरे ह्यामध्ये घालत आहे. जिरे व मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंगही घालायचा आहे आणि फोडणी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर ह्याच फोडणीत आपल्याला जे ठेचलेला लसूण होता तो आपण घालायचा आहे आणि अगदी लालसर होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवावी आणि लसूण अगदी लालसर होईस्तोवर या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. आपण पाहू शकता लसूण अगदी लालसर झाला आहे. आता आपण ह्या स्टेजमध्ये जे कांदा खोबऱ्याचे वाटण केले होते ते ह्यामध्ये घालणार आहोत आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे वाटण अगदी त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर परतून घ्यायचे आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण त्यामध्ये जे पावडर मसाले घेतले होते ते घालायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट हे ह्यामध्ये आपण घालणार आहोत आणि अगदी तेल सुटेस्तोवर वाटण व्यवस्थित परतून घेणार आहोत. अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये मसाले घातल्यामुळे ग्रेव्हीमध्ये मसाल्यांची चव उतरते आणि मसाल्यांचा कच्चेपणाही निघून जातो. आता आपण साधारणतः 2 ते 3 मिनटे हे मसाले आपण ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित परतून घेतले आहे. या स्टेजमध्ये आपण जी उकडलेली चणा डाळ होती ती आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि चमच्याने पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता ही चणा डाळ ग्रेव्हीमध्ये एकजीव झाली आहे. त्यानंतर लगेचच आपण जो उकडून मिक्सरमधून बारीकसर पेस्ट तयार करून घेतलेला पालक होता तोही आपण या ग्रेव्हीत घालणार आहोत आणि
व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात आपण साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला ही ग्रेव्ही थोडीशी पातळसर करून घ्यायची आहे. तुम्हाला डाळ जेवढी पातळसर किंवा जाडसर हवी असेल तेवढा पाण्याचा अंदाज घेऊनच त्यामध्ये पाणी ॲड करावे. आता ह्या ग्रेव्हीला उकळी आली आहे. ह्या स्टेजमध्ये आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण आता कढईवर झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटे ही ग्रेव्ही व्यवस्थित उकळवून घेणार आहोत. त्यामुळे सर्व मसाले त्यामध्ये एकजीव होतील. साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता आपली चणा डाळ पालक ही तयार झाली आहे. आता ती आपण सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली चविष्ट अशी पालक चणा डाळ. ही भाजी बनवली तर दुसरे काही बनवण्याची गरज नसते. फारच पौष्टिक आणि तितकीच चविष्ट अशी ही रेसिपी आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. अशा प्रकारे तुम्ही पालक चणा डाळ बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन नवीन अशा रेसिपीसह. धन्यवाद.